सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र भोसरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी दिन दिनांक 17 जून 2026 ते 26 जून 2026 या कालावधीत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन विविध भागात केले जाते। त्याप्रमाणे या कार्यक्रमाला अनुसरून आज 17 जून रोजी येरवाडा येथे व्यसनमुक्त समाज घडवण्याच्या संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी व्यसनमुक्ती सप्ताह सुरू असून त्यानिमित्त विविध जनजागृतीचे उपक्रम हाती घेतलेले असून त्यानुसार या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी मार्गदर्शन केले। समाज कल्याण विभागांतर्गत वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींनी यावेळी प्रबोधनपर भाषणे केली। तसेच होप या संस्थेतून व्यसनमुक्त होऊन उत्तम मार्गावर आलेल्या आणि परिवर्तन घडलेल्या व्यक्तींनी आपली मनोगते व्यक्त केली। उद्घाटन समारंभ श्रीमती दीपा मुदळ मुंडे, आयुक्त समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे, श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, पुणे विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। यावेळी डॉक्टर विजय मोरे, अध्यक्ष, होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र भोसरी, पुणे, श्री राधाकिशन देवडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित प्रसार माध्यमांना मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या, त्या पाहूयात। नशामुक्त भारत अभियानची संकल्पना आहे। भारत देश आपला नशामुक्त व्हायला पाहिजे असं माननीय पंतप्रधानांनी एक ड्रीम आहे। त्याच्या अनुषंगाने राज्यामध्ये इव्हन माननीय मुख्यमंत्री महोदय, राज्यपाल महोदय सर्वांचंही एक ध्येय आहे की नशामुक्त व्हायला पाहिजे। त्या अनुषंगाने सप्ताहाच्या साजरा करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम सामाजिक न्याय विभागातर्फे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री माननीय श्री साहेब, तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ मॅडम, विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 दिवसाच्या विविध प्रकारचे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण अरेंज करतोय। त्याच्यामध्ये शाळा, कॉलेजेस, आपलं हॉस्टेल्स आणि सर्व ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र ज्या सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत त्यांच्या मदतीने असे विविध प्रोग्राम आपण घेतोय। त्याच्यामध्ये पोस्टर मेकिंग, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, एसे कॉम्पिटिशन आणि स्पीचेस कॉम्पिटिशन आणि तसेच इंटरनॅशनल योगा डे सुद्धा आहे आणि त्याचीही थीम सुद्धा नशामुक्त भारत अभियान आहे। समाजासाठी प्रबोधनपर कार्यक्रम असा आहे। प्रिव्हेन्शन आणि अवेअरनेस याच्यावर राज्याचा भर असणार आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये। म्हणजे व्यसनाधीन होऊन त्याला मुक्त करण्यापेक्षा व्यसनाधीनापासून दूर कसं राहावी अशा एक अनुषंगाने आहे। आपल्या युवा पिढींना हा एक टार्गेटेड प्रोग्राम असून युवा पिढी हा व्यसनापासून दूर राहायला पाहिजे असं एक प्रमुख उद्देश घेऊन सामाजिक न्याय विभाग काम करतो। या सप्ताहानिमित्त समाजाला काय संदेश द्याल? व्यसनमुक्त समाज व्हायला पाहिजे। व्यसनामुळे समाजामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येतात, इश्यूज येतात। त्यांच्या स्वतःचे हेल्थ इश्यूज असतील, आता पेशंट्स वाढत चाललेला आहे आणि जे आपलं युवा पिढी आहे ते डिजिटल ॲडिक्शन मध्ये जास्त गेलेलं आहे। ड्रग ॲडिक्शन प्लस डिजिटल ॲडिक्शन, मग ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जरी प्लस अल्कोहोलिझम, या 4 अल्कोहोल झाले, ड्रग्ज झाले आणि तंबाखू आणि सोशल हे डिजिटल मीडिया या गोष्टींमध्ये भरपूर युवकांच्या वेळ चाललेले आहे। त्याच्यामध्ये त्यांची हेल्थ चाललेली आहे, फॅमिलीमधलं प्रॉब्लेम सुरू झालेला आहे। हे सगळे माहिती असून सुद्धा व्यसनाचे प्रमाण समाजामध्ये खूप जास्त आहे। हे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे म्हणून आपण एक मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा कार्यक्रम घेऊन लोकांना हे प्रबोधन करून व्यसनापासून दूर राहण्याच्या दृष्टिकोन ठेवून आपण काम करतो। एकंदरीत मॅडम, पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? पालकांचं खूप महत्त्वाचं भूमिका आहे, पण विद्यार्थ्यांचा एक माझं एक हे आहे की आपलं माइंड कंट्रोलमध्ये ठेवला तर नक्की आपल्याला ॲडिक्शन पासून आपण दूर राहू शकतो। शेवटी विद्यार्थी सुद्धा एक रिस्पॉन्सिबल सिटीजन आहे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ कुठल्या पद्धतीने मॅनेज केलं पाहिजे असं त्यांचे एक डिसिप्लिन आणि ते रुटीनमध्ये आलं तर नक्की विद्यार्थी सुद्धा व्यसनापासून दूर राहू शकतात। मी मीना आंबाडेकर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे। आज 26 जूनचा जो कार्यक्रम होतो आहे तो नशामुक्तीच्या अनुषंगाने होत आहे। सदर कार्यक्रम हा संपूर्ण भारतात, त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा घेण्यात येऊन राहिलेला आहे। हा जो नशामुक्त भारत अभियान कार्यक्रम आहे हा केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येतो आणि 26 जूनच्या निमित्त 17 जून ते 26 जून
हा नशामुक्त सप्ताह म्हणून राबवण्यात येऊन राहिलेला आहे. तर हा सप्ताह घेण्यामागचा उद्देश एकच आहे की समाजामध्ये नशामुक्ती आणि व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने सर्व प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे. समाजाला एक नवी दिशा मिळणे गरजेचं आहे. ज्यावेळेला एखादा व्यक्ती व्यसनाधीन रुग्ण म्हणून असतो त्यावेळेला तो स्वतः एकटा प्रभावित नसतो, तर त्याच्यासोबत त्याचं कुटुंब, समाज आणि अनुषंगाने अर्थव्यवस्था ही प्रभावित होत असते. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या सप्ताहामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं, ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. सामान्य नागरिक किंवा नशाधीन झालेले काही तरुण आहेत यांच्यासाठी या सप्ताहानिमित्त काय आव्हान करणार आपण? माझं त्यांना एकच आवाहन आहे की जी भारताची जी मुख्य शक्ती आहे ती युवा शक्ती आहे. त्या युवा शक्तीने व्यसनाधीन होऊ नये आणि समाजाला पूर्ण सहकार्य करावे, अर्थव्यवस्थेमध्ये सहकार्य व्हावे, हेच माझे आपणा सर्वांना एक आव्हान आहे. खरं तर राष्ट्राच्या प्रगतीमध्ये तरुणांचा मोठा सहभाग असतो, परंतु हाच तरुण जर व्यसनाच्या आहारी गेला तर राष्ट्राची प्रगती नाही होणार आणि वैयक्तिक त्या कुटुंबाची पण मोठी हानी होईल. हा जो कार्यक्रम आहे व्यसनमुक्ती सप्ताह, हा खरं तर एक प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये फक्त सप्ताहापुरता हा कार्यक्रम मर्यादित न राहता याच्यामध्ये तो देश पातळीवरती किंवा संपूर्ण महाराष्ट्र किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अशी व्यसनांनी घरं किंवा गावाच्या गावं बदनाम झालेली आहेत. आत्ताच अगदी नुकतीच घटना जर पाहिली तर विषारी दारूमुळे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठी हानी झालेली आहे. अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून हे प्रबोधन झाल्यानंतर करण्यापेक्षा या सप्ताहातून एक छान पद्धतीचं प्रबोधन होईल आणि भविष्यात याचे दुष्परिणाम काय आहेत हे जर पुढच्या पिढीला कळाले तर ही पिढी त्याच्यातून बाहेर पडेल आणि याच्यातून राष्ट्राची प्रगती चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतं. नमस्कार, मी डॉक्टर विजय मोरे. गेल्या 27 वर्षापासून नशामुक्त भारत अभियानामध्ये आम्ही काम करत आहोत. 2020 पासून पुणे जिल्हा नशामुक्त भारत अभियान आमच्याकडे आहे. परंतु आमच्या होप व्यसनमुक्ती मार्गदर्शन आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून 27 वर्षापासून आम्ही जे कार्य करत आहे त्याच्यात मानसिक रुग्ण आणि 27 वर्षापूर्वी आम्ही जे काम करत होतो त्याच्यात व्यसनाचे प्रकार वेगळे होते. तरुणाई त्याच्यात अडकलेली नव्हती. परत त्याच्यात म्हणजे 55-60 वर्षाचे 45 वर्षाचे असे रुग्ण त्याच्यात आमच्याकडे होते. परंतु आता जसा कालावधी चेंज झाला तसं पिरियड कमी जात असताना आता आणखी परत व्यसनाचे प्रकार पण बदललेत. त्याच्यात पण आता असं झालेलं आहे की आमच्याकडे 14 वर्षापासून म्हणजे सगळे तरुणही आपण त्याच्यात अडकलेले आणि तरुण अडकल्यानंतर जे ना 14 वर्षापासून ते 27, 22, 23 वर्षाचे विद्यार्थी सुद्धा या नशेमध्ये अडकले. म्हणजे आपलं भारताचं जे भवितव्य आहे, आपल्या देशाचे भवितव्य जे ते खूप व्यसनामध्ये अडकलेलं आहे आणि त्याच्यावर होप गेल्या 27 वर्षापासून आपण काम करतोय. आणि समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन हे आमच्याबरोबर नेहमी 20 वर्षापासून त्यांच्यावर कार्य करत आहेत आणि असे वेगळे कार्यक्रम विविध वेगवेगळ्या दिवसाच्या औचित्य साधून आम्ही वेगळे कार्यक्रम आम्ही घेत आहोत. आणि समाज कल्याण विभागाच्या मार्फत आमच्या होपच्या माध्यमातून आम्ही जनजागृती प्रचार रॅली, प्रसार रॅली, व्याख्यान, त्यानंतर शिबिर्स वगैरे या माध्यमातून आम्ही कार्य करत आहोत, जेणेकरून जे तरुण या व्यसनाकडे अडकलेली की त्यांच्याकडे जे अडकत आहेत नोकरीच्या माध्यमातून अट्रॅक्शनने, तर त्यांना थांबवण्याचा कार्यक्रम आम्ही पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. खूप छान काम आहे आणि तरुणांना व्यसनाच्या बाहेर काढून त्यांना एक मुख्य प्रवाहात आणणं आणि उभं करणे मोठं काम करतात. काही असे तरुण आहेत जे व्यसनाधीन झालेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना व्यसनातून बाहेर काढतात. तुमच्याशी त्यांनी कसा संपर्क साधावा किंवा काय प्रोसिजर आहे तुमच्या? गेल्या आम्ही 5 बेडपासून सुरुवात केली होती गेल्या 27 वर्षापूर्वी होपच्या माध्यमातून, होप मानसिक पुनर्वसन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून. मग ज्यानंतर आमचे 5 बेडचे 10 बेड झालेत. आणि सांगायला म्हणजे आज एक थोडंसं अभिमान पण वाटतं आणि थोडं दुःख पण वाटतंय की 5 बेडचे आज मला महाराष्ट्रात आता 100-150 बेडवर मी काम करतोय. 150 बेडचे पण आता अपूर्ण पडायला लागलेत. म्हणजे एवढी वाढती व्यसनाधीनता वाढलेली. हे समाजाला एवढं सांगतो की आणि हे जे व्यसन आहे, आम्ही ज्यावेळेस काम करत असताना 27 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही काम करत असताना खूप रेअर पेशंट आम्हाला मिळत होते. पण आता आम्ही ज्यावेळेस सर्वे केला आपल्या पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा पुणे शहराचा, जिल्ह्याचा, त्यावेळेस आता हा आजार जो म्हणजे शिववर होता, जेव्हा गावाच्या बाहेर होता, परंतु आता तो शिवपर्यंत आलेला आहे. त्यानंतर तो आता गल्लीत आलेला आहे. आता तो घरात शिरायला लागला. एका घरानंतर एक हा आजार आपल्याला तयार झालेला आहे. म्हणून ही आपल्या महाराष्ट्रात नाही, जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात एक मोठे संकट आहे. आणि त्याच्यासाठी जे मोदीजींनी, महाराष्ट्र शासनाने, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे शासनाने जो हा नशामुक्त भारत अभियानाचा जो कार्यक्रम राबवलेला आहे त्याच्यासाठी मी सरकारचा पण आभारी आहे. आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत
की जे आम्ही व्यसनमुक्त काम करणारे जे व्यसनमुक्त केंद्र आहेत, त्यांना ते चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतायत आणि आम्हाला त्यात एक मोठं पाठबळ पण मिळतं या कार्यक्रमात. तुम्ही आता समाज म्हणून एक समाजाला किंवा व्यसनाधीन तरुणांना किंवा नागरिकांना एकंदरीत काय संदेश द्यायला निमित्त? त्या निमित्ताने मी एकंदरीत सगळं असा जे संदेश देऊ इच्छितो की जे आपले जे तरुण याच्याकडे जे अट्रॅक्शन करते, म्हणजे बर्थडे पार्टी असो, 31 डिसेंबर असेल, की वेगवेगळे असं दिवस ते साजरे करत असतील, लग्न समारंभ वगैरे, की व्यसनाकडे करूनच ते हे करत असतील, की मला असं वाटतं की त्यांनी या तरुणाईने सगळ्यांनी जे ना व्यसनमुक्त होऊन अनेक समाजाला प्रबोधनात्मक असा काही विचार देऊन ते साजरे करण्यात यावी आणि व्यसनमुक्त राष्ट्र, व्यसनमुक्त भारत घडवावा, असं मी आजच्या या उद्घाटन प्रसंगी मी समाजाला संबोधित